नमस्कार. अनलायझरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. पदवीधरची निवडणूक जोरदार आहे, रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली आहे. या निवडणुकीमध्ये आता 34-35 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 4 दिवसावर आलेला आहे. या सगळ्या उमेदवारांसोबत, इच्छुकांसोबत आपण गप्पा मारतोच आहोत. आता भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर आपल्यासोबत आहेत. त्यांना पक्षानं संधी दिलेली आहे आणि ते या निवडणुकीत मोठ्या शक्तीनं उतरलेले आहेत. खरं तर पदवीधरच्या निवडणुकीमध्ये चर्चा वेगळ्याच विषयाच्या खूप होत आहेत, पण त्या चर्चा होत असतानाही मुद्द्यांवर कोणत्या असणार आहे ही निवडणूक, त्यांची धोरणं काय आहेत, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. शिरीषजी, पदवीधरची निवडणूक लढवत आहात, तुमचे मुद्दे कोणते असतील अगदी ब्रीफमध्ये, की आमच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या मतदारांना असं वाटलं पाहिजे की हे मुद्दे आहेत, असे कोणकोणते मुद्दे असतील? नाही, मुख्यतः माझे प्रमुख मुद्दे आहेत की पदवीधरांचं अपलिफ्टमेंट कसं होईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, आत्मनिर्भर मराठवाडा, जसं माननीय मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणली, तशी आत्मनिर्भर मराठवाडा ही संकल्पना मी आणतो आहे. माझा जो व्हिजन डॉक्युमेंट मी जे बनवलेलं आहे 2025, या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मी ह्याच मुद्दे घेतलेत की त्या जिल्ह्यातला पदवीधर, त्या जिल्ह्यातला पोस्ट ग्रॅज्युएट हा त्या जिल्ह्यातच राहून कसा तो सेटल होईल या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे. मुख्यतः आता मराठवाड्यात जे 8 जिल्हे आहेत, औरंगाबाद आपण जर पाहिलं तर औद्योगिकदृष्ट्या प्रगत असं जिल्हा आहे. त्यानंतर आपण पाहतो लातूर आहे, काही प्रमाणात नांदेडसुद्धा आहे. पण हे सगळं करत असताना उर्वरित जे जिल्हे आहेत, जसं हिंगोली आहे, परभणी आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, हे जिल्हे यांच्याकडे औद्योगिकरणला त्याला चालना मिळालेली नाही आहे. पण ह्या ठिकाणी, या जिल्ह्यामध्ये आपण काय करू शकतो, तिथल्या पदवीधरांना आपण उद्योगधंदा देऊ शकतो, यासाठी आम्ही एक रिसर्च केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याची आम्ही भौगोलिक आणि तिथे असलेली एकंदरीत काय म्हणतात त्याला, तिथे ॲग्रिकल्चर कुठलं पीक जास्त येतं, यामुळे ॲग्रोबेस आपण काही तिथे उद्योगधंदे उभे करू शकतो का, या दृष्टीने प्रयत्न आम्ही करतो आहोत. विशेषतः आपण पाहतो की हिंगोली जिल्ह्याचं जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण हळद ही सगळ्यात जास्त तिथे पिकल्या जाते आणि ही हळद आपण हिंगोलीतली वसमतची हळद ही सांगलीला जाते आणि तिथून ती एक्सपोर्ट होते. त्यामुळे आपण हिंगोली वसमतमध्ये आपण काही हळदीचा, स्पायसेसचा आपण काही तिथे उद्योगधंदा नाही सुरू करू शकत का? आजकाल पॅक्ड फूडची फॅशन झालं आहे. आज पूर्ण देशामध्ये जवळपास 30% भारतीय आपले बाहेरच्या देशात जातात, जवळजवळ आपल्या वर्ल्डमध्ये असतात आणि त्यांना आपण पॅक्ड फूड इथून खूप जातं, इंडियामधनं किंबहुना दुबईतून जातं. तर ह्यांना आपण जर अशी कनेक्टिव्हिटी करून दिली, थोडंसं त्यांना गायडन्स दिलं, तर निश्चित तिथे पण उद्योगधंदा उभा राहू शकतो. त्याचप्रमाणे सोयाबीनसारखं पीक आपल्याकडे जास्त पिकलं जातं, केळ्याचे चिप्स आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर परभणीमध्ये जो कापसाचा धागा, लांब धागा आहे, हा असं युनिक आहे, तिथे आपण त्या दृष्टीने काही करू शकतो का, हे सगळे प्रयत्न करण्याची खरं गरज आहे. आणि पदवीधरचं, आमदाराचं खरं अर्थाने हे काम आहे. तुम्ही एक व्यावसायिक आहात, एक उद्योजक आहात आणि एक क्रीडापटू सुद्धा आहात. क्रीडा क्षेत्रातलं तुमचं योगदान बघता अनेक जण असा प्रश्न विचारतात की हे कसले क्रीडापटू, तर तुम्ही क्रीडापटू कसे आहात, म्हणजे कोणते पुरस्कार विजेते आहात आणि तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये काय करणार आहात? नाही, क्रीडा क्षेत्रात हा माझा आत्मा आहे. ॲक्च्युली राजकारण हे माझं सेकंडरी आहे, पण स्पोर्ट्समन मी पहिला आहे. मराठवाड्यात मी आता 76 जिल्ह्यात, तालुक्यात फिरत असताना मी प्रत्येक तालुक्यात जातो तर मला कोणीतरी बॅडमिंटन प्लेयर, क्रिकेट प्लेयर म्हणून मला ओळखतो आणि तो म्हणतो, साहेब मी तुमची बॅडमिंटनची मॅच पाहिली, क्रिकेटची मॅच पाहिली, आपण सुनील गावस्कर, कपिल देव बरोबर जी मॅच खेळलात युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर, ते पण आम्ही पाहिलं, आम्ही तुमचे प्रेक्षक म्हणून होतो, तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर खेळलेलं आम्हाला खूप बरं वाटते, तुम्ही आमच्याकडे आलात. त्यामुळे ही ज्यावेळेस मला जुनी ओळख मला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळते, मला ऐकायला मिळतं, त्यावेळेस मला खूप बरं वाटतं. कारण मी बेसिकली मी खेळाडू आहे. मी राजकारणात बाय डिफॉल्ट आलो आहे. म्हणजे काही ह्याच्यात काही मला काही असं काही आमचं बॅकग्राऊंड नाही. एक समाजकारण करता एक क्रिकेटर म्हणून मी खेळलो. आज मी विझी ट्रॉफीसारख्या फर्स्ट क्लास क्रिकेट जो आहे त्याच्यात संजय मांजरेकर असतील, मनिंदर सिंगसारखे खेळाडू असतील, जसं मी आत्ता नाव घेतलं चंद्रकांत पंडित असतील, असे अनेक दिग्गज खेळाडूबरोबर मला खेळण्याचा योग आला. त्याचबरोबर मी
बॅडमिंटन पुणे युनिव्हर्सिटीकडनं खेळलो आहे. ऑल इंडिया आम्ही 3rd होतो. 10 वर्ष मी मराठवाड्याचा चॅम्पियन होतो. त्यामुळे एक बॅडमिंटन प्लेयर, क्रिकेट प्लेयर म्हणून माझी थोडी ओळख आहे. आणि त्यानंतर आता संघटनेमध्ये जसं मी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे आता सध्या जबाबदारी आहे. औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचा अध्यक्ष आहे. औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे. औरंगाबाद जिल्हा महिला क्रिकेट संघटनेचा मी फाउंडर सेक्रेटरी आहे. आणि मला आय फील प्राऊड की मराठवाड्यामध्ये ज्या इंटरनॅशनल मॅचेस घेण्याचा कोणाला जर संधी मिळाली असेल, आणि ती पहिला मी आहे की फर्स्ट वन डे इंटरनॅशनल जी की इंडिया वर्सेस न्यूझीलंड विमेन्स क्रिकेटची, जी की लाईव्ह टेलिकास्ट झाली होती. जवळपास 50,000 प्रेक्षक मॅच पाहायला आले होते आणि ती ऑर्गनाईज करण्याचा मान मला मिळाला. त्यामुळे मला आय फील प्राऊड की मी काहीतरी करून दाखवलं. त्याचप्रमाणे सॉफ्टबॉलची एशियन सॉफ्टबॉल ज्युनियर सॉफ्टबॉल आम्ही घेतली होती आणि त्या सॉफ्टबॉलच्या स्पर्धेचं पण एक मी कन्व्हेनर होतो. त्यामुळे अनेक अशा आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करायची संधी मिळाली. नॅशनल टुर्नामेंट मी ऑर्गनाईज केल्या, स्टेट्सचं मी करतोच आहे. आणि अशा वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केल्याने मला एक खूप खेळाडू निर्माण करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिलो. माझे जे खेळाडू आहेत क्रिकेट बॅडमिंटनचे अनेक खेळाडू शिवछत्रपती अवॉर्डी झालेत आणि मलासुद्धा शासनाने 1996-97चा शिवछत्रपती पुरस्कार देऊन मला सन्मानित केले. म्हणजे तुम्ही खरे खेळाडू आहात. अगदी खेळाडू आहात म्हणून काही खेळाडू वृत्तीनं प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावी असं. बिलकुल एकदम. म्हणजे त्यात कुठलेही तुम्ही असं राजकीय डावपेच न ठेवता ॲब्सोल्युटली नाही, खेळाडू म्हणून डावपेच करावे असं अपेक्षित आहे. ही निवडणूक सगळी जातीच्या अंगानं जाती आहे. एक ब्राह्मण शिरीष बोराळकर बहुजन वर्गाची मत घेऊ शकेल का असा प्रश्न विचारला जातो आहे. आणि या निवडणुकीमध्ये जातीय प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. भाजपनं ती चूक केली आहे असं अनेक जण सांगायचा प्रयत्न करतायत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही निवडणूक मॅनेज्ड आहे असाही एक आरोप तुमच्या लोकांच्या, काही लोकांच्या, विरोधक लोकांच्याकडून होतो आहे की शिरीष बोराळकरांची ब्राह्मण असल्यामुळे ही निवडणूक मॅनेज्ड वाटते. मराठा समाज हा शिरीष बोराळकरांच्याकडं नाही आणि म्हणूनच शिरीष बोराळकरांना या निवडणुकीत अडचण होते असं मत मांडलं जातं आहे. तुम्ही काय सांगाल याच्यावर? नाही, ॲक्च्युली हे बिलकुल खरं नाही आहे. कारण मी एक खेळाडू आहे आणि मी खेळाडू असल्यामुळे मी कधी जातपात हा विषय तर कधी मी आणलाच नाही. इनफॅक्ट राजकारणात मी आलो तर आत्ता मला जात कळायला लागली. कारण मी कॅप्टन होतो, युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो. मी पुण्यात शिकलो, मी MBA केलं, त्या कॉलेजचाही कॅप्टन होतो. त्यानंतर मी डिस्ट्रिक्टचा कॅप्टन होतो, युनिव्हर्सिटीचा कॅप्टन. माझ्याकडे सगळ्या समाजाचे माझ्या टीममध्ये असायचे. इनफॅक्ट तुम्ही कोणाला विचारू शकता. इनफॅक्ट राजकारणात सुद्धा जातीपाती हा न मानणारा मी एक व्यक्ती आहे. कारण हे मला माहितीच नाही, मला शिकवणच नाही. मराठा हा विषय होतो. पण तुम्ही एक सांगा, ह्या इलेक्शनमध्ये माझा इलेक्शन प्रमुख कोण आहे? संभाजी पाटील निलंगेकर. आमचे मार्गदर्शक कोण आहे? रावसाहेब दानवे पाटील. आमचे दुसरे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ बागडे. आता जगजित राणा माझे निवडणुकीची सगळी धुरा सांभाळत आहेत. तिकडे नांदेडमध्ये चिखलीकर साहेब आहेत, परभणीमध्ये बोर्डीकर आहेत. आमचे जवळचे मित्र आणि चांगले बबनराव लोणीकर हे पण इथे आहेत. असे मी किती नावं देऊ तुम्हाला? हे सगळे माझे इलेक्शन ते लढत आहेत. इनफॅक्ट मी तर एक चेहरा आहे, पण माझे सगळे हे लीडर्स आहेत. हे सगळे माझ्या वतीनं हे इलेक्शन लढत आहेत. त्यामुळे हा जो आरोप विरोधक करतायत हे खरं दुर्भाग्य आहे. कारण एवढा मोठा पदवीधर शिक्षित म्हणतो आपण, आणि हा पदवीधर जर जातीपातीवर जात असेल तर मला खरंच दुःख आहे. मी तर विनंती करेल आपल्या माध्यमातून की पदवीधरांनो, आपण जातीच्या वर ह्या पदवीधरच्या इलेक्शनला आपण पाहायला पाहिजे. कारण जो कॅन्डिडेट तुम्हाला वाटतं हा ज्युनियरली काम चांगलं करू शकेल, अशा तुम्ही कॅन्डिडेटला मतदान करा. जातीपातीवर मतदान करू नका. मी ब्राह्मण आहे म्हणून माझ्या ब्राह्मण मतदारांनाही मी सांगेल की मी जर योग्य वाटत नसेल तर तुम्ही मला करू नका मतदान. पण तुम्ही जाती पाहून मतदान नका करू. तुम्ही व्यक्ती पाहून, त्याचं काम पाहून तुम्ही मतदान करा असं मला वाटतं. आणि ज्या 12 वर्षचा जो लेखाजोखा आपण मागच्या इलेक्शनचा पाहिला आमदारांचा, त्याचं सगळं ठरवा तुम्ही. 29 वर्ष झाले मी संघटनेत काम करतो आहे आणि मला काही अशीच संधी फुकट मिळालेली नाही आहे. मी अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत पक्षात, त्याचा मला अभिमान आहे. खरं तर आमचा कुठलाही कार्यकर्ता महापौर झाला, आमदार झाला, कोणी खासदार झाला तर त्यांच्या एवढा किंवा किंबहुना जास्त मला आनंद होतो. कारण चला, आमच्यातला एक मी ज्याच्यासाठी झटलो तो आज आमदार झाला, नगरसेवक झाला, स्टँडिंग कमिटीत गेला, जिल्हा परिषद सदस्य झाला, याचा मला आनंद वाटतो. पण मला पहिल्यांदा
2014ला आदरणीय आपले लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मला संधी दिली. ते म्हणाले, शिरीष तू किती दिवस सगळ्यांसाठी करणार आहे, तू पण आमदार झाला पाहिजे, तू एवढ्या लोकांना घडवलंस, इतक्या लोकांसाठी तू झटतोस, 29 वर्षात कधी कुठल्या पदाचा तू आग्रह केला नाहीस, किंबहुना तू काहीच मागत नाहीस, कुठल्याच गोष्टीचा आग्रह करत नाही, जे दिलं त्याच्यात तू हॅपी असतोस, सुखी असतोस, मला यावेळेस तुला आमदार करायचं आहे अशी माझी इच्छा आहे. पण दुर्दैवाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 3 जून 2014ला साहेब आपल्यातून गेले आणि सगळ्यात पहिले जर आघात ॲक्सिडेंट झाला असेल तर तो माझा झाला. त्यामुळे पण मी पक्षाचा खरंच खूप आभारी आहे. त्यात विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पंकजाताई मुंडे असतील, आमचे चंद्रकांत दादा असतील, रावसाहेब दानवे असतील, या सगळ्यांचं मी खूप मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी मला पाहिलं की नाही शिरीष मागच्या वेळेस एवढी कठीण परिस्थिती असतानासुद्धा तो जवळपास 53,767 मत घेऊ शकतो आणि त्याचे स्वतःचे 10,500 मतं बाद झालेत. हे जर सगळी गोळाबेरीज केली तर शिरीषला काहीही प्रचार न करता मागच्या वेळेस 64,000 मतं पडली आणि शिरीषला आपण एक संधी दिली पाहिजे आणि आदरणीय मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता भाजपची आमच्या नेत्यांची होती. आणि मला आणि त्या भावनेतून आणि मी काल परवा गोपीनाथराव गडावर गेलो होतो आणि आदरणीय मुंडे साहेबांना मी ज्यावेळेस वंदन करत असताना मी त्यांना म्हटलं, साहेब मागच्या वेळेस तुम्ही नसल्यामुळे माझा थोडक्यात पराभव झाला, पण यावेळेस मी खूप मेहनत घेतलेली आहे, 2 वर्ष मी काम करतो आहे. पंकजाताई माझा फॉर्म भरायला होता, मागच्या वेळेस तुम्ही आला होतात, येऊ शकला नव्हतात, पण यावेळेस पंकजाताई माझा फॉर्म भरायला आल्यात आणि त्याचं नक्कीच तो एक चांगला संकेत तुम्ही वरतून दिलेला आहे. आणि निश्चित यावेळेस मला सगळे मतदार सगळ्या पक्षाचे, सगळ्या विचाराचे, सगळ्या वेगवेगळ्या सेक्शन ऑफ सोसायटीचे हे मला निश्चित मतदान करतील असा मला विश्वास आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, त्याचं उत्तरही जरा मोकळेपणे दिलं जावं असं अपेक्षित आहे. तुम्हाला आरोप खूप झालेत आणि एक 10-12 वर्षापूर्वीचं प्रकरण ज्याला कंडोम घोटाळा असं म्हटलं जातं, त्या कंडोम घोटाळ्याचे व्हिडिओज व्हायरल केले जातात, ते पुन्हा समोर आणलं जातं आणि भाजपचा घोटाळेबाज उमेदवार अशी प्रतिमा रंगवली जाते. हा घोटाळा आणि ते आरोप ह्यावर तुम्ही काय, म्हणजे असं खरंच आहे की एवढा घोटाळा मोठा झाला आहे आणि तो अजूनही आहे आणि तशा घोटाळेबाज उमेदवाराला लोकांनी निवडावं का असा प्रश्न आहे? दुर्भाग्य आहे ॲक्च्युली. मला खरंच एवढी प्रतिष्ठेची, पदवीधरांची, विचारवंतांची, विचार करणाऱ्या लोकांची ही निवडणूक आहे आणि 2006 साली मार्च ज्यावेळेस मला 15 वर्ष झाली जवळपास आता मार्च 15 वर्षापूर्वी माझ्यावर राजकीय आरोप झाले. किंबहुना मी 2005च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मी त्या सगळ्या यंत्रणेचा मी सूत्रधार होतो. बरोबर. त्यावेळेस भाजपला प्रचंड असं यश मिळालं. जवळपास भाजपच्या कमळावर चिन्हावर 32 पैकी 23. तुमच्या चेहऱ्यावरून आणि ह्याच्यावरून तुमचं वय कळत नसेल म्हणून कदाचित ते 30 वर्ष जरा नाही. आणि इनफॅक्ट एवढा मोठा आम्हाला प्रचंड यश मिळालं आणि मला कळलं नाही की मी राजकारणात कधी, कारण मी असं काही कधी केलंच नाही. माझ्यावर एक टार्गेट करून मला ह्या राष्ट्रवादीच्या लोकांनी मुद्दामून मला फसवलं. किंबहुना त्यानंतर 1-1.5 वर्षामध्ये पदवीधरची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीला हा शिरीष उमेदवार होऊ शकतो हे धरून त्यांनी मला टार्गेट केलं, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यावर 1 रुपयाचा पण आरोप हा सिद्ध ते करू शकले नाही. फक्त आरोप सिद्ध झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं? सिद्धच झाला नाही. कोर्टाने त्यांना फटकारलं. इवन आता माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आपण समजा फसवणूक केली, जर मी एक्स माणसाची जर फसवणूक केली असेल तर त्यांनी माझी कंप्लेंट तर करायला पाहिजे. त्याच्या कंप्लेंटच कोणी नाही आहे, पोलिसच कंप्लेंट. अरे पण पोलीस कोण आहे? मी कोणाला फसवलं? पोलिसांना फसवलं? पोलिसांची माझा व्यवहार नाही. मी कोणाला फसवलं? ज्यांच्याशी मी व्यवहार केला ते म्हणतात की काहीच फसवलं नाही. हा निव्वळ माझ्यावर एक सॉफ्ट टार्गेट मला करण्यात आलं. मी त्याच्यानंतर ही कोर्ट, मी त्यावेळेस सरकारला म्हणालो की मी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यावेळेस मी त्या सरकारला पत्र लिहिलं, तुम्ही जर माझ्यावर लवकर हा खटला निकाली नाही काढला तर मी तुमच्यावर 10 करोड रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. तुमच्याकडे एक पुरावा माझ्यावर नाही, हे माझे खोटे आरोप तुम्ही घरी बसल्या बसल्या माझ्यावर लावलेले आहेत, त्याचा जर तुम्ही खुलासा केला नाही तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल असं ज्यावेळेस मी म्हणालो त्यावेळेस कोर्टात त्यांनी कशीबशीत केस टाकली आणि कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आणि ताशेरे ओढले एजन्सीवर
की तुमच्यावर यांच्यावर कोणाची कंप्लेंट नसताना सुद्धा तुम्ही गुन्हा कसा दाखल केला, हे एक आश्चर्य कोर्टाने व्यक्त केलं. आणि मी आज बरं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारला, किंबहुना मला वाटलं तुम्ही हा नक्कीच प्रश्न विचाराल. नाही, विचारला पाहिजेच, कारण विचारला पाहिजे. म्हणून मी एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. म्हणून मी ह्या व्हिडिओ व्हायरल होतात, ह्या माझ्या कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत. ह्या तुम्हाला ऑर्डर पूर्ण आज वेबसाईटवर अवेलेबल आहेत, सेशन कोर्टाच्या, डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या. कोणीही हे चेक करू शकतं. आणि याचे हे शेवटचं आदेश हा तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही जर ह्याला वाइंडअप केलं तर त्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलं आहे की यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. हे आहे, हे कधीच आहे, हे 4 वर्षापूर्वी याचा निकाल लागलेला आहे. आणि हे वारंवार माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आज ह्या सगळ्या माझी आज 6 वकिलांची टीम, लिगल टीम याच्यावर काम करतायत. जे जे यूट्यूब चॅनल्स आहेत, जे जे फेसबुक आहेत, जे जे ट्विटर आहेत, ह्या सगळ्या वर्तमानपत्र आहे, ह्या सगळ्यांवर मॉनिटर करून आता याच्यावर कशी लिगल क्रिमिनल ॲक्शन कशी घेता येईल या प्रकारची आमची लिगल टीम करण्यात येते. त्यासाठी पुण्याहून आणि मुंबईहून 2 सिनियर क्रिमिनल लॉयर्स मी हायर केलेले आहेत. आणि मला माहिती होतं की ह्या वेळेस परत एकदा हा सतीश चव्हाण हा असे मला बदनामीकारक मला करेल आणि मला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करेल. आज एक मी प्रतिष्ठित नागरिक आहे, माझ्यावर खोटे आरोप तो करतोय. आज याचे जर आरोप केलेले जर आपण पाहिलं, ह्या ज्या कंपनी याची भावाची आणि यांची जी कंपनी आहे, या कंपनीला सिंचन घोटाळ्यामध्ये पण यांचं नाव होतं. आज ते अजून केस पेंडिंग आहे कोर्टामध्ये. त्या सगळ्या गोष्टी मी आमदार झालो, मी तुम्हाला शब्द देतो, यांच्या संस्थेतल्या, शिक्षण संस्थेतल्या, यांच्या असलेल्या विद्यापीठातल्या सगळ्या घोटाळ्याची चौकशी मी नाही केली तर मी तुम्हाला शब्द देतो, मी याचं आमरण उपोषण करेल. आणि ह्या सगळे आरोप त्याचे जे आहेत ते सिद्ध केल्याशिवाय मी थांबणार नाही, अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वासन देतो. माझा आवाज थोडा बसल्या असल्यामुळे मी प्रचारात बऱ्याच दिवसापासून फिरतोय. इथलाच आवाज बसलाय फक्त. अरे बाकी मी एकदम काय स्थिती आहे, एकदम मी आज जवळपास 76 तालुक्यामध्ये फिरत असताना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. अशाच प्रकारचा आरोप तुम्ही आता विषय संपवू पण आरोपाचा 2014लाही केला त्यांनी, तो माहिती झाला होता. पण तरी ते 64,000 लोकांनी मला मतदान केलं, बूथवर गेले तरी गेले. मला माहिती आहे औरंगाबादची जनता मला ओळखून आहे. कोणाचा 1 पैशाचा मी लागेनदार नाही, कोणाचा 1 पैसा मी उधार नाही, ठेवत नाही, करत नाही. अशा प्रकारचं मी गुत्तेदार आहे. माझा बिझनेस हा अत्यंत प्रेस्टिजियस बिझनेस आहे. मी 38 देशात एक्सपोर्ट करतो आणि 38 देशाला मी एक्सपोर्ट करतो. आणि भारत देशाला मी फॉरेनची डॉलरमध्ये करन्सी मिळवून देणारा मी आहे. आज भारतामध्ये वन ऑफ द बेस्ट कंपनी माझी आहे, जे की युनायटेड नेशनला पण आम्ही क्वालिफाय झालेलो आहोत. वर्ल्ड युनायटेड नेशनची जी कंपनी आहे, म्हणजे युनायटेड नेशन वर्ल्ड ची ऑर्गनायझेशन आहे, त्याला पण आम्ही क्वालिफाय झालेली कंपनी आहे. त्यामुळे माझ्यावर जे आरोप करणारे आहेत यांनी काय काय केलं आहे हे जर मी व्यक्तिगत खाली गेलो, यांच्या काय युरोपमध्ये गेल्यावरचे काय क्लिप्स आहेत, ह्या पण क्लिप्स माझ्याकडे आहेत. कोणी जर जास्त कोणी काही प्रयत्न केला तरच काढणार आहेत का त्या सध्या सुरक्षित ठेवणार आहेत? प्रॉब्लेम असा आहे, माझं ज्या कल्चरमधनं मी आलो आहे, मला हे पसंतच नाही कोणावर बिलो बेल्ट आरोप करणं. कारण मी कल्चर्ड फॅमिलीतला आहे आणि राजकारण होऊन मला विद्यापीठातून पैसे, संस्थेतून पैसे, तुमच्या हजारो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट, हा आमदार व्हायच्या अगोदर याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट किती होतं आणि आता याच्या किती 1000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे त्यांनी पाहायला पाहिजे. आणि हे सगळं सिद्ध आहे. आता जो तरी त्या कंपनीचा संचालक नसला, पण घरचे तर आहेतच ना. आता मी जर म्हणलो मी नाही आहे आता डायरेक्टर माझ्या कंपनीचा, माझा असं थोडी चालतं. माझा इन्फ्लुअन्स हा माझ्या भावाला, माझ्या परिवाराला मिळतो. आणि मी एक अत्यंत कल्चर्ड फॅमिलीतला एक कार्यकर्ता आहे आणि मला असे संस्कार नाही आहेत कोणाचे बिलो बेल्ट जाऊन त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्यावर आरोप करायचे आणि आपले पोळी भाजून आपलं आमदार व्हायचं आणि परत हजारो रुपये काय करायचं एवढं करून, कशाला करायचं? आपण आपलं काय, आपल्याबद्दल लोक काय बोलतात हे तुम्ही पहा ना. आज अत्यंत ॲरोगंट, उद्धट, पैशाची मस्ती असलेला हा आमदार आहे. हा माझ्यावर काय आरोप करतो हे सगळे त्यांनी, आज त्याची जी टीम आहे ही सगळी NCPची टीम, याची ट्रोलरची टीम ही फेसबुकवर आपल्याला ट्रोल करताना दिसते. कशाला?
मुद्दाम 2014 म्हणजे 15 वर्ष जुनं मुद्दामून काढायचं, मुद्दामून त्रास द्यायचा, मुद्दामून निर्दोषत्व आलंय. निर्दोषत्व आलंय. त्यामुळे ह्या जे लोक आहेत त्या लोकांनी आता त्या लोकांनी आपली पण वकिलांची सल्ला घेणं गरजेचं आहे. आता शिरीष बोराळकर ह्या लोकांना सोडणार नाही. ज्या लोकांनी असे आरोप केलेत, अशा परत एकदा ते व्हायरल केलेले आहेत जुन्या, त्या गोष्टी परत फ्रेश केल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर मी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि अब्रू नुकसानीचा क्रिमिनल मी दावा करणार आहे आणि या सगळ्या लोकांवर करणार आहे. माझे 6 लोकांची टीम आहे, एक पुण्याहून एक मुंबईहून. माझा लॉयर ऑलरेडी या सगळ्या गोष्टीवर मायक्रो करतोय. सायबर क्राईमला पण कंप्लेंट केलेली आहे. ज्या गोष्टी लिगली कराव्या लागतात त्या केलेल्या आहेत आम्ही. म्हणजे ही कोर्टात केस जाताना एकदम फुल प्रूफ ती केस आम्ही टाकणार आहे. कोर्टात फुलप्रूफ केस टाकणार आहे. आणि आणखी काही क्लिप माझ्याकडे आहेत हे सांगून शिरीष बोराळकर आपल्या विरोधकांना इशारा देत आहेत की कमरेखालचे वार करू नका. ही निवडणूक कमरेखालच्या वारावर जाते हेच दुर्दैव आहे. शिरीष बोराळकरांना त्यांच्या विजयासाठी अॅनालायझर परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. ही निवडणूक आपल्याला आमदार करणारी ठरो या शुभेच्छासह धन्यवाद. थँक्यू.